नाशिक त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव शिवारात बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। तळेगाव शिवारातील हिरामण दाते यांच्या बंगल्यावर छापा टाकून पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतले। या कारवाईत एकूण 12,19,580 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 12 ऑगस्ट 2026 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर तळेगाव शिवारात हिरामण दाते यांच्या बंगल्यात काही व्यक्ती बनावट नोटा तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक शहर पोलीस आणि त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या पथकाने फॉरेन्सिक टीमसह संयुक्तपणे छापा टाकला। यात अमरेश्वर सुधाकर आईड्या तेलंगणा, दासहती प्रसाद सत्तई तेलंगणा, गोकुळ आनंदराव दाते त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक, हिरामण पुंजा दाते त्र्यंबकेश्वर, मच्छिंद्र भगवान घनदाट सातपूर नाशिक पोलिसांच्या कारवाईत आरोपींच्या ताब्यातून 9,75,000 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली। त्यामध्ये 500 रुपये दर्शनी मूल्याच्या 1,950 भारतीय चलनी नोटा, याशिवाय बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरले जाणारे कागद, नोटांच्या आकारांचे बंडल, केमिकल, नोटा छपाईसाठी लागणारे साहित्य, मोबाईल फोन आणि 4 चाकी वाहन असा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला। या सर्व जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 12,19,580 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आणि फसवणुकीच्या उद्देशाने केमिकलच्या साहाय्याने मूळ 500 रुपयांच्या नोटांपासून त्याच दर्शनी मूल्याच्या बनावट नोटा तयार करत असल्याचे आढळून आले। या प्रकरणात आरोपी एकत्रितपणे बनावट नोटा तयार करत असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले आहे। या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। प्रकरणाचा पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार करत आहेत। ही कारवाई नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक शहर पोलीस आणि त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या पथकाने फॉरेन्सिक टीमच्या मदतीने केली। वृत्तसंकलन रफिक सय्यद।